गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील 1983-84च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एका भव्य गुरुजन सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। हा सोहळा नांदेड येथील सायन्स कॉलेजमधील पुरणमलजी लाहोटी सभागृहात रविवारी 12 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर दत्तात्रय वाघमारे यांनी भूषविले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नागोराव कुंभार उपस्थित होते। या सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर लक्ष्मणराव शिंदे देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्राचार्य मनोहर सोनटके यांचा झालेला विशेष सत्कार। माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांचा शाल शिरफळ देऊन सन्मान केला। सन 1983-84च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। फार समाधान झालं। नेहमी विद्यार्थ्याची आठवणी काढतो। किती वर्षाचे असले विद्यार्थी तरी माझ्या डोक्यात विद्यार्थ्याशिवाय दुसरं काहीच राहत नाही। म्हणजे शिक्षकाचं काय काम आहे? विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवणं, विद्यार्थ्याची प्रगती कशी होईल हे पाहणं, बाकी दुसरं शिक्षकाचं कामच नाही। त्याप्रमाणे शिक्षकाने जर प्रामाणिकपणे काम केलं तर मला वाटतं आपले विद्यार्थी फार पुढे जातील। विद्यार्थी शिक्षकाची खरी संपत्ती विद्यार्थीच आहे। मी नेहमी सांगतो कॉलेजमध्ये सुद्धा की हे विद्यार्थी ही आपली संपत्ती आहे, मग ती जतन करणं आपली काम आहे। नाही आता आजकाल तसं झालंच आहे ना। हेच म्हणजे अवमूल्यन व्हालं शिक्षणाचं। सध्या शिक्षणाकडे कोणी लक्ष देणं झाले। म्हणजे विद्यार्थी काय करतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय हे कोणी समजून घेत नाही। फक्त प्रत्येकाला काय नवीन संस्था काढायच्या, त्यातून आपला किती फायदा होईल हेच पाहणं काम आहे सगळ्याचं सध्याच। म्हणजे शिक्षणासाठी शिक्षण नाही, विद्यार्थ्यासाठी शिक्षण नाही, फक्त त्या संस्थेमधून आपल्याला किती फायदा होईल, म्हणजे किती आपलं म्हणजे घर भरेल ह्याकडे त्यांचं विद्यार्थी म्हणजे संस्था चालकाचं लक्ष आहे। पालकांना काय संदेश द्याल सर आजकालच्या? पालकांनी स्वतः विद्यार्थ्याकडे लक्ष देणं पाहिजे। विद्यार्थी म्हणजे शिक्षकावर बसून काही अर्थ नाही। शिक्षकाच्या भरोश्यावर राहणं बरोबर नाही। पालकांनी जर लक्ष दिलं शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याकडे, मुलाकडे आपल्या, तरच विद्यार्थ्याचं शिक्षण होऊ शकेल, त्याची प्रगती होऊ शकेल। पण स्वतः जर लक्ष दिलं नाही तर काही अर्थ नाही। गुरुजनांचा सत्कार समारंभ आज 12/4/26 रविवारी सायन्स कॉलेज नांदेड इथे आपण साजरा केलो। याच्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय वाघमारे सर ते संस्थापक अध्यक्ष होते आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सर लातूर येथून आले आणि प्रमुख उपस्थिती म्हणून या कॉलेजचे सायन्स कॉलेजचे प्राचार्य नाना लक्ष्मणराव शिंदे सर होते। सत्कारमूर्ती म्हणून प्राचार्य मनोहर माधवराव सोनटके सर आणि सोनटकेताई हे होते आणि एकूण आमचे 1983 आणि 84चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यामध्ये सहभाग होता। एकूण 33 विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग घेतले। याच्यामध्ये पतिपत्नी आलेत आणि गुरुजन पण एकूण 17 प्राध्यापक 17 ताई याच्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांचं पण इथं मनोगत व्यक्त करण्यात आला आणि विद्यार्थ्यातर्फे 2 विद्यार्थी पावडे सर, प्राध्यापक पावडे सर, नंतर भुयारे सर विस्तार अधिकारी आणि प्राध्यापकामधून दहिपळे सर, प्राध्यापकामधून केंद्रे सर आणि काळबांडे सर, मार्जे सर असे त्यांनी व्यक्त केले। त्याच्यानंतर शिंदे सर मनोगत व्यक्त केले। नागोराव कुंभार सर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आदरणीय आमचे सोनटके सरांचं गुरुजनांचं विचार व्यक्त केले आणि त्यानंतर सोनटके सर विद्यार्थीच हेच दैवत आहे, विद्यार्थीच हेच संपत्ती आहे आणि विद्यार्थीच हे दैवत आहे असं पद्धतीनं मान्य करून आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम त्यांनी केले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय वाघमारे सर यांनी आम्हाला आशीर्वाद दिलं। मी बोलत असताना सांगितलं की या विचारातून आम्ही प्रेरणा झालो। आम्हाला आश्रय देण्याचं काम, आकर्षण करण्याचं काम, प्रेम देण्याचं काम दत्तात्रय वाघमारे सर केले आणि ताई पण केले। म्हणून सगळं त्यांच्या श्रेयाला, त्यांच्या मानाला आम्ही मुजरा करून माझे मित्र भोताळे सर असो, गोपछडे सर असो, पावडे सर असो, प्रकाश पवार सर असो, पावडे सर असो, सगळ्यांनी टोटल 33 माझे परम मित्र सहकार्य केल्यामुळं हे आम्ही 2 महिन्यापासून झटपत होतो आणि ते कार्यक्रम आज सक्सेस झाला। सगळ्या मित्रांच्या सहकार्यामुळे झाला
असंच आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू.